नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तुम्हा सगळ्यांचं आपलं कोळी फॅमिली चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर म्हणजे तुम्ही बघू शकता, मी आहे आज विरार नवापूरला आणि खास आली आहे होळी घ्यायला. दरवर्षी म्हणजे आमच्या माहीम कोळीवाड्यातले मुलं सगळे येतात होळी घ्यायला. तर यावर्षी सगळ्या बायकांनी पण प्लॅन केला आहे. तर मी आज आहे 18 नंबर बिल्डिंगमधून. चला आता आपण सगळ्यांना भेटू आणि मी कसा ट्रॅव्हल केला माहीम ते विरार तेवढं तुम्ही बघून घ्या. सकाळी लवकर उठून माहीम स्टेशनला आम्ही सगळे 8 वाजता भेटलो. नमस्कार मंडळी, आपण आज चाललोय विरारला खास होळी घ्यायला. माहीम स्टेशनवरून स्लो ट्रेन पकडून आम्ही बँड्राला जायला निघालो. एक्साइटेड. ट्रॅव्हलिंग करताना काही कंटाळवाणी गोष्ट असेल तर खरंच बँड्रावरून फास्ट ट्रेन पकडणं. माहीमवरून फास्ट ट्रेन असती तर किती बरं झालं असतं. आम्हाला वाटलं होतं आज बस संडे आहे, पूर्ण ट्रेन खाली असेल, पण कुठे काय, हे बघा पूर्ण ट्रेन भरलेली. मुली कोण बसले नसतील तर लांबचा प्रवास आहे. मुंबईमध्ये ट्रेनचा ट्रॅव्हल करताना आजकाल मराठी माणसं कुठे दिसतच नाही, सगळे परप्रांतीय भरलेले होते. सगळेजण एकत्र आले की मग काय मस्ती रमतेच ना. तीच आमची इथे मस्ती चालू झाली. धमाल करता करता कधी एकदाचं विरार आलं ते समजलंच नाही. पुढचा ट्रॅव्हल करण्यासाठी आम्ही बस स्टँडवर पोचलो. इथून आपल्याला नवापूरसाठी जायचं होतं. नवापूर म्हणजे विरार नवापूर. विरार नवापूर तुम्ही बराच वेळा ऐकलं असेल. विरारला बरेच सारे रिसॉर्ट आहेत आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला नवापूरला जायला लागतं आणि या बस स्टँडमधून ही आपल्याला बस मिळते नवापूरला जायची. त्यातच आम्ही सगळेजण चढत होतो. बसमध्ये खूप जास्त गर्दी असल्यामुळे तुम्हाला मी बसचा प्रवास दाखवला नाही आहे. आता तुम्ही बघू शकता आम्ही थेट पोचलो आहे नवापूरला. नवापूरला पोचल्या सगळ्यात पहिला आम्ही आलो नाश्ता करायला. सगळ्यांनाच भूक लागली होती आणि कैलासनी मला सांगितलं दरवर्षी आम्ही इथेच नाश्ता करतो. पप्पा काय माहिती नाही मला कुठे गेले. कोण खाणार आहे? आणि खरंच एक नंबर असा अंडापाव होता. उघड बघ रे तू जरा.
बायकोला तर आणलं ना इकडे ना. ए शुभांगीला दाखव ना, सतीश किती काम करतोय. घरी भांडी घासत आहे. काय घरी एक प्लेट न उचलत जेवल्यानंतर. मंडई तुम्ही इथे बघू शकता, इथे जेवणासाठी छान असं गरमागरम मटण बनत होतं, ते पण चुलीवरचं. आम्ही पुरुषांना म्हटलं आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करतो म्हणून, पण ते म्हणाले नको, तुम्ही आज पिकनिक करा, मस्त एन्जॉय करा. मग आम्ही सगळे लेडीज निघालो फिरायला. आणि मग ही पेप्सी पिताना मला खरंच माझ्या लहानपणीची आठवण झाली. विरार नवापूर हे गाव पूर्ण निसर्गरम्य आहे. इथे बऱ्याच साऱ्या फळांची वाडी आहे आणि खूप सारे भाजीपाला उगतो. तुम्ही इथे बघू शकता, नारळाचे, आंब्याचे खूप सारे झाडं होती. फक्त झाडं आणि झाडंच होती. आम्ही फिरत फिरत आमच्या ग्रुपमधल्या एका ताईच्या माहेरी गेलो आणि तिथे जाऊन ही मला नवीन माहिती कळाली. या गावामध्ये या वेण्यांचा बिझनेस करतात. प्रत्येक घरातली स्त्री अशा या वेण्या बनवून विकते आणि मला इथे सुषमाताई तेच वेणी बनवून दाखवत होती. झाडावरचे हे लाल लाल जांभूळ बघून कोणाच्या तोंडात नाही पाणी सुटणार. आणि खरंच ते बघून असं तोंडात पाणी सुटत होतं. इथे एक ताई तेच जांभूळ पाडत होते. आम्हाला काढताय तेवढ्यात आमची लहान लहान मुलं पिशवी भरून जांभूळ घेऊन आले आणि एक नंबर असे गोड गोड जांभूळ होते. हे बाजूला उभी राहा, सगळ्यात तुटून पडले. अरे थांबा, गोड आहे का? खा, हे घेतला मी. मस्त गाव फिरता फिरता ही लग्नाची वरात दिसली आणि सगळ्या आम्ही जणी त्या वरातीमध्ये नाचायला शिकलो. कोळी लोक आणि बँजो वाजला की नाचणार नाही असं होईल का? मंडळी, तुम्हाला मी आता सांगितलंच, विरार नवापूर सगळ्या फळभाज्यांसाठी फेमस आहे आणि तेच तुम्हाला इथे बघायला मिळतं आहे. ही आमची स्पेशल भेळ आहे माहीमची आणि लक्ष्मीकांत नाकरेजींनी बनवलेली आहे आणि एकदम टेस्टी आहे. सगळे खाऊन बघितले, कसं वाटलं तुम्हाला गाईस? थँक्यू बोला लक्ष्मीकांत भाऊला. संपूर्ण गाव फिरून येऊन आम्ही इथे मस्त वाडीत थंडगार बसलो होतो, मस्त खात पीत. मग धमाल मस्ती केल्यानंतर जेवणाची वेळ झाली आणि इथे बघा किती गरमागरम असं मटण शिजलं आहे. हा हा एक नंबर असा सुगंध येत होता. येतात जेवायला. जेवायला या. आज काय स्पेशल? वालाची भाजी. ताई
तुम्ही जेवणार नाही? तुम्ही नाही जेवणार? तू का वालाची भाजी का नाही खात? ती पण नाही खात वालाची भाजी. तू का? आणि मग ते मटण बघून मला पण खूप भूक लागली होती आणि मी पण माझा ताट भरून घेतला. गरमागरम असा मटणाचा रस्सा आणि पाव, एक नंबर असं कॉम्बिनेशन. जेवण करून आम्ही परत वाडीत बसलो आणि इथे छान असा लाल लाल पेरू कापलेला, मीठ मसाला घालून एक नंबर. पेरू घ्या कशी दाखव. जेवण पार्टी धमाल करून आता आम्ही सगळे निघालोत होळी मातेला घ्यायला. आता तुम्हाला खरी मजा बघायला मिळणार आहे. आम्ही ज्या स्पॉटवर थांबलो होतो तिथून ही वाडी 1-2 किलोमीटर होती. तरीसुद्धा कोणाच्या तोंडावर थकवा जाणवला नाही. आम्ही एवढं चालत धमाल करत नाचत इथपर्यंत आलो. आणि मग जी होळी ठरवली होती त्या होळीची पूजा करायला घेतली. ज्या होळीला आपण घरी घेऊन जाणार असतो त्या होळीची पहिला सगळ्यात तिथे पूजा होते. अरे बायांच्या गवल्या
दरवर्षी माहीम कोळीवाड्यातून फक्त इथे पुरुष मंडळी येतात आणि ह्या सगळ्या रीती पार पाडतात. यावर्षी आम्हा बायकांनासुद्धा या सगळ्या रीतीप्रमाणे पूजा वगैरे करता आली. सगळ्या वस्तू आता भेटला मला. सुपारीच्या खांबाची पूजा झाल्यानंतर खांब कापायचा मान सुद्धा यावर्षी आमच्या बायकांनाच मिळाला. पहिल्यांदा होळीला आले, कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं. मग परत येणार दरवर्षी? हो येणार, सगळ्या फॅमिलीला सगळ्या. होळी सणात होलिका दहन केलं जातं. यात वाईट शक्ती, रोग, नकारात्मकता जळून जावी असा अर्थ असतो. सुपारीचं झाड सरळ, उंच आणि कणखर असल्यामुळे अहंकार आणि वाईट शक्तीचं प्रतीक मानलं जातं, म्हणून हे जाळतात. तसेच सुपारी पवित्र मानली जाते. सुपारी पूजेत, लग्नात, हवनात, गणपती पूजनात वापरतात. म्हणून सुपारीचं झाड जाळणं म्हणजे यज्ञासारखं शुद्धीकरण मानतात. पूर्वी लोक शेतीवर अवलंबून होते. जुनी कोरडी उपयोगात नसलेली झाडं जाळून नवीन हंगामाची सुरुवात करत. वाईट दूर, चांगले येऊ दे असा संकेत असे. काही गावांत वेगळी परंपरा आहे. सगळ्या ठिकाणी सुपारीचं झाड वापरत नाही. काही ठिकाणी आंब्याची फांदी, भाभूळ, काड्या, शेणाच्या गवऱ्या, तिवरटीची झाडं, जंगली भेंडीची झाडं हे देखील वापरतात. आम्ही टाईट पकडलेली आहे, बोतल दूध सोडले आम्ही. हळूहळू सोडले पाहिजे होते. झाडं पडले तरी आपण आई बाबा की जय. हे जे होळीचं खांब आहे त्याला काळजीपूर्वक वाडीतून बाहेर आणतात, ते पण वाजत गाजत बरं का. आणि इथे आणून ठेवलं आहे का, तर त्याची ही जी पानं आहेत, फळं आहेत, त्याला काही नुकसान नाही व्हायला पाहिजे. आपल्याला विरार ते माहीम कोळीवाड्यापर्यंत ट्रॅव्हल करायचं आहे आणि ही आपण होळी पाठवतो बसनी, त्याला कुठे काही इजा व्हायला नाही पाहिजे, कारण की दुसऱ्या दिवशी आपल्याला हे होळीचं प्रतीक म्हणून मांडायचं आहे. आमचा हा कोळी समाज खूप आनंदी आणि एकत्र राहणारा समाज आहे.
होळी असो, नारळी पौर्णिमा असो, गणपती बाप्पाचं आगमन असो किंवा लग्न समारंभ असो, प्रत्येक सणात आणि कार्यक्रमात आमच्या कोळी समाजात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी नाचगाणी, पूजा, पारंपरिक रीतिरिवाजांना खूप महत्त्व आहे. आमच्या कोळी समाजात स्त्री आणि पुरुष दोघंही खांद्याला खांदा लावून काम करतात. मासेमारी असो किंवा घरकाम असो, सण उत्सव असो, दोघेही समान सहभाग घेतात. म्हणूनच कोळी समाजात स्त्री पुरुष समानता स्पष्टपणे दिसून येते. हीच आमच्या कोळी समाजाची खास ओळख आहे. तुम्ही बघू शकता, आयुष्यात पहिल्यांदा मला होळी उचलायचा सुद्धा मान मिळाला. खरंच यावर्षी इथे आली, पण सगळ्या परंपरा, रीती सगळ्या बघायला मिळाल्या आणि जोपासताही आल्या मला. या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकच दिसतं आहे की आमचा कोळी समाज आहे त्यामध्ये बायकांना कुठेच कमी लेखत नाही. बघता बघता सकाळची संध्याकाळ कधी झाली ते काय कळालंच नाही. तुम्ही इथे समोर बघू शकता, होळीचं खांब आहे ते बसमध्ये ठेवतात. आता हे खांब विरारपासून ते माहीमपर्यंत बसने ट्रॅव्हल करणार आणि आम्ही सगळे ट्रेननी. चला मंडळी, आता चालू झाला परतीचा प्रवास.